नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? साईराम. मुलांनो, आत्ता तुमची परीक्षा संपली असेल, हो की नाही? आणि तुम्हाला खूप छान पेपर गेले असतील. आता आपण आपला पुढचा अभ्यासक्रमाला सुरुवात करायची आहे. म्हणजेच आपल्या मराठी विषयाच्या इयत्ता 3रीच्या अभ्यासाला आपण सुरुवात करायची आहे. मुलांनो, आज आपण व्याकरण म्हणजे ग्रामर हा भाग बघणार आहोत. आता इथे चित्रात तुम्हाला काय दिसतंय बघा. एका चित्रात तुम्हाला एक पेन्सिल दिसतीये, बरोबर की नहीं? आणि दुसऱ्या चित्रात तुम्हाला अनेक पेन्सिली दिसत आहेत, म्हणजे खूप साऱ्या पेन्सिली ज्या एकापेक्षा जास्त आहेत. मतलब आपको इस चित्र में एक पेंसिल दिख रही है और दूसरे चित्र में अनेक पेन्सिल्स दिख रहे हैं. म्हणजेच तुम्हाला या चित्रावरून एक वस्तू एका चित्रात आहेत आणि अनेक वस्तू दुसऱ्या चित्रात आहेत, हो की नाही? मग या एक आणि अनेक हे जे आपण म्हणतो की एक वस्तू आणि अनेक वस्तू, या गोष्टीवरून जो आपला आजचा व्याकरणाचा भाग आहे म्हणजेच वचन, म्हणजेच नंबर, आपण ज्याला बोलतो इंग्लिशमध्ये नंबर, हा व्याकरणाचा भाग आज आपण शिकणार आहोत. चला तर मग आपण आज शिकूया वचन म्हणजेच नंबर. मुलांनो, आता आपण इथे वचन म्हणजेच नंबरची व्याख्या, डेफिनेशन पाहूया की वचन कशाला म्हणतात ते. व्यक्ती, वस्तू, प्राणी, पक्षी एक आहेत की अनेक आहेत हे ज्यावरून समजते त्यास वचन असे म्हणतात. म्हणजे बघा इथे मुलांनो की एखादी वस्तू किंवा व्यक्ती किंवा प्राणी, पक्षी हे जे काही इथे त्या शब्दावरून तुम्हाला एक आहे की अनेक आहेत हे जे समजते तेव्हा त्यास वचन म्हणजेच नंबर असं म्हणतात. जब कोई व्यक्ति, वस्तु, प्राणी या पक्षी एक है या अनेक है, ये जिससे समझता है तब उसको वचन कहते हैं. बरोबर की नाही? मग तुम्हाला वचन याची डेफिनेशन कळली असेल आता. तर आता आपण वचनचे 2 प्रकार आहेत, म्हणजेच वचन के जो 2 प्रकार है वो हम अभी सीखने वाले हैं. तर 2 प्रकार कोणते आहेत? एक वचन आणि अनेक वचन, ज्याला इंग्लिशमध्ये बोलतात सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर. तुम्हाला आता कळलंच असेल की एक वचन आणि अनेक वचन म्हणजे मी जे पहिले चित्र तुम्हाला दाखवलं होतं पेन्सिलचं, तेव्हा एका चित्रात काय होतं? एक पेन्सिल होती आणि दुसऱ्या चित्रात खूप साऱ्या अनेक पेन्सिली होत्या की नाही, एकापेक्षा जास्त. मग ह्या 2 चित्रावरूनच हे जे 2 आपण प्रकार शिकणार आहोत की एक वचन आणि अनेक वचन, सिंग्युलर नंबर आणि प्लुरल नंबर. आता आपण यातला एक एक प्रकार त्याला काय म्हणतात ते शिकूया. आता पहिला प्रकार कोणता आहे? एक वचन म्हणजे सिंग्युलर. मग सिंग्युलर नंबर कशाला म्हणतात? जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे हे कळते तेव्हा त्या नामाचे एक वचन मानले जाते. बघा मुलांनो, जब किसी नाम से वो चीज़ एक ही है ये समझ में आता है तब उस नाम को एक वचन कहते हैं. आता इथे तुम्हाला उदाहरणार्थ दिलेले आहेत की पेन्सिल. मी चित्रात दाखवलं की एक पेन्सिल होती, बरोबर की नाही? मग आपण त्याला बोलतो काय बोलतो? एक पेन्सिल, म्हणजे त्याचं एक वचन झालं. नंतर इथे उदाहरण आहे मुलगा. मुलगा म्हणजे बॉय. तो एकच तिथे जर असेल तर तिथे काय बोलतात? एक वचन. एक मुलगा उभा असेल तर काय बोलतात? एक वचन. आता तिसरं एक्झाम्पल आहे झाड. झाड म्हणजे काय? पेड, ट्री. मग हे एकच झाड जर तुम्हाला एखादं दिसत असेल तिकडे तर त्याला ते झाड म्हणजे काय आहे? तर एक वचन आहे, म्हणजेच सिंग्युलर नंबर आहे. बरोबर की नाही? म्हणजेच मी पुन्हा एकदा तुम्हाला ही डेफिनेशन पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला एक वचन म्हणजे काय, सिंग्युलर नंबर कशाला म्हणतात ते कळेल की जेव्हा एखाद्या नामावरून, हे पेन्सिल, मुलगा, झाड हे सगळे नाम आहेत की नाही, तुम्ही नाम आहे तर ते वस्तू एकच आहे हे जेव्हा कळतं तेव्हा त्या नामाचं काय बोलतात? एक वचन मानलं जातं. बरोबर की नाही? म्हणजे पेन्सिल, मुलगा, झाड हे एक वचन आहे. आता आपण अनेक वचन म्हणजे प्लुरल नंबर
आपण आधीच बघितलं की अनेक वचनला काय बोलतात, प्लुरल नंबर. जेव्हा एखाद्या नामावरून म्हणजेच नावावरून वस्तू अनेक आहेत हे कळते तेव्हा त्या नामाचं अनेक वचन मानलं जातं. आता बघा, मुलगे, झाडे, वया ही इथे उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. मग याची डेफिनेशन आपण पुन्हा एकदा बघूया की जब किसी नाम से या शब्द से वस्तु वो चीज़ एक है, अनेक है, ये जब समझ में आता है तब उस नाम को अनेक वचन कहते हैं. म्हणजे त्या शब्दाला जर वस्तू अनेक आहेत, त्या शब्दावरून तुम्हाला कळेल की ही वस्तू अनेक आहेत, तर तेव्हा त्याला काय म्हणतात, अनेक वचन. उदाहरणार्थ काय आहे, मुलगे. मुलगे, एक मुलगा. मगाशी मी सांगितलं की बॉय, मग एक बॉय असेल, एक मुलगा असेल तेव्हा एक वचन. पण अनेक मुलगे तिथे असतील, एकापेक्षा जास्त, तेव्हा ते अनेक वचन होणार. आता दुसरं उदाहरण आहे झाडे. मग झाडे एक वचन आहे की अनेक वचन, तर अनेक झाडे आहेत म्हणून त्याला काय बोलतात, अनेक वचन. खूप सारी झाडे आहेत की नाही, ट्रीज, मग अनेक वचन. आता वह्या. वह्या म्हणजे तुमचे नोटबुक, बरोबर, जिसमें आप लिखते हो. म्हणजे एक वही असेल तर एक वचन आणि अनेक वह्या असतील तर अनेक वचन. बघा मुलांनो, तुम्हाला इथे एक वचन आणि अनेक वचन मला वाटतं नीट कळलं असेल की ज्या नावावरून तुम्हाला ती वस्तू एक आहे की अनेक आहे हे कळतं, त्याला वचन असं म्हणतात. आणि जर ती वस्तू एक असेल तर एक वचन, सिंग्युलर नंबर, आणि ती वस्तू अनेक असतील तर त्याला अनेक वचन, प्लुरल नंबर. मला वाटतं ह्या दोन्ही डेफिनेशन सगळ्या तुम्हाला कळल्या असतील. आपको एक वचन और अनेक वचन किसे कहते हैं, वचन किसे कहते हैं, ये समझ में अच्छी तरह से आया होगा. मग आपण आता या डेफिनेशन बघितल्यावर त्याच्यावरची काही उदाहरणं बघूया की जेणेकरून तुम्हाला हे एक वचन आणि अनेक वचन याची उदाहरणं जास्तीत जास्त जर तुम्ही बघितली तर तुम्हाला हा जो व्याकरणाचा भाग आहे वचन, तो खूप चांगल्या प्रकारे समजेल. मुलांनो, आता एक वचन आणि अनेक वचन याची इथे उदाहरणं दिली आहेत, पण तुम्ही गेल्या भागामध्ये लिंग शिकलात, बरोबर की नाही. म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग हे जेंडर तुम्ही शिकलात. म्हणजे तुम्हाला आता कुठलाही शब्द दिला तर त्याचं ते पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुसकलिंग आहे ते कळतं. मग आता आपण हे जे एक वचन आणि अनेक वचन यांची उदाहरणं इथे दिली आहेत, ती सुद्धा मी वेगवेगळ्या भागात म्हणजेच पुल्लिंगाची उदाहरणं, स्त्रीलिंगाची उदाहरणं आणि नपुसकलिंगाची उदाहरणं अशा प्रकारे करून दिलेत. म्हणजे तुम्हाला ते दोन्ही व्याकरणाचे भाग समजले जातील. म्हणजे कुठले शब्द पुल्लिंग आहेत आणि ते एक वचन आहेत की अनेक वचन आहेत हे तुम्हाला समजेल. ठीक आहे. मग अब हम एक वचन और अनेक वचन इसके उदाहरण देख रहे हैं. पहिलं आहे रस्ता. बघा, आपण बोलतो तो रस्ता. तुम्ही शिकलात लिंग शिकताना, जेंडर शिकताना तुम्ही बोललात की नाही, हे हा तो असेल तर ते पुल्लिंग होतं, म्हणजे तो रस्ता किंवा हा रस्ता असं आपण बोलतो. म्हणजेच रस्ता त्याचं अनेक वचन आहे रस्ते. दुसरं आपलं आहे गजरा. गजराचं अनेक वचन आहे गजरे. गजराचं अनेक वचन काय आहे, गजरे. तिसरं आहे मुलगा. मुलगाचं अनेक वचन आहे इथे मुलगे. म्हणजे एक मुलगा असेल तर ते एक वचन आणि अनेक मुलं असतील. आता आपण चौथं उदाहरण बघणार आहोत, वेडा. वेडा हे एक वेडा असेल तर एक वचन आणि अनेक वेडे असतील तर त्यांना काय बोलतो आपण, अनेक वचन. आता आपलं पाचवं उदाहरण आहे किल्ला. किल्ला म्हणजे फोर्ट, तुम्हाला माहितीच आहे. किल्ला हे एक वचन आहे आणि अनेक किल्ले असतील तर त्याला बोलतात अनेक वचन. मुझे लगता है आपको ये समझ में आ रहा है कि रास्ता, गजरा, मुलगा, वेड़ा, किला, ये सब जो एक वचन है उसके अनेक वचन कैसे तैयार होते हैं. एक रस्ता असेल तर अनेक रस्ते. एक गजरा. गजरा म्हणजे काय, तुम्ही फुलांचा गजरा बघता की नाही, मग तो एक गजरा असेल तर एक वचन आणि अनेक गजरे असतील तर त्याला अनेक वचन असं म्हणतात. एक मुलगा असेल तर एक वचन, अनेक मुले असतील तर अनेक वचन. एक वेडा. एक वेडा मतलब वेडा म्हणजे काय, हिंदीमध्ये काय बोलतात, पागल. एक वेडा असेल तर एक वचन आणि अनेक वेडे असतील तर अनेक वचन.
एक किल्ला, आणि अनेक वचन त्याचं काय येणार तर अनेक किल्ले. आता आपण ही जी उदाहरणं बघणार आहोत ती आहेत स्त्रीलिंग. म्हणजे बघा, तुम्हाला स्त्रीलिंग जेव्हा तुम्ही जेंडर शिकलात तेव्हा स्त्रीलिंगाचं काय शिकलात की ही, ती असं असेल. नामाला जेव्हा आपण उच्चार करतो तेव्हा ते स्त्रीलिंग होतं. मग आता ही जी मी उदाहरणं देते आहे ती स्त्रीलिंगाची उदाहरणं आहेत, आणि त्या उदाहरणांचं आपण एक वचन आणि अनेक वचन बघणार आहोत. सिंग्युलर और प्लुरल देख रहे हैं हम लोग. 6वां आहे गोष्ट. गोष्ट म्हणजे स्टोरी, कथा. तुमची आजी तुम्हाला गोष्ट सांगते की नाही, मग एक दिवस एक गोष्ट सांगते, आणि अनेक जेव्हा तुमची आजी खूप साऱ्या गोष्टी सांगते तेव्हा काय बोलतात गोष्टी, अनेक गोष्टी. स्टोरी, आपण गोष्टीला काय बोलतो स्टोरी किंवा कथा बोलतो. मग त्याचंच अनेक काय झालं गोष्टी. नदी, एक काय असते नदी, आणि अनेक काय असतात नद्या. नदी तुम्हाला माहितीच आहे रिव्हर, बराबर की नाही. तर एक नदी आणि अनेक नद्या. सहल, सहल म्हणजे काय ट्रिप. सहल काय कशाला म्हणतात तर ट्रिप. तर एक सहल अनेक सहली. आता वीज, वीज म्हणजे पाऊस पडताना वीज चमकते की नाही आकाशात. हां, मग ते एक वीज चमकली तर त्याला वीज, आणि अनेक ठिकाणी खूप विजा चमकत असतील तर त्याला विजा. आपण मुलांनो इथे लक्षात ठेवा की एक वचनामध्ये जे वीज आहे त्याची दीर्घ वेलांटी आहे, म्हणजे दुसरी वेलांटी आहे, आणि अनेक वचनात ज्या विजा आहेत त्याच्यामध्ये ह्रस्व वेलांटी आहे विजा. हा फरक तुम्ही नक्की लक्षात ठेवा, कारण की वीज हे जर एक वचनात आलं, विजा जरी तुम्ही बरोबर लिहिलं पण त्याची दीर्घ वेलांटी नाही, ह्रस्व वेलांटी नाही लिहिली आणि दीर्घ वेलांटी लिहिली तर तुमचं उत्तर चुकीचं होऊ शकतं. आता आपण एक वचनात काय बघणार आहोत माळ. एक माळ, फुलांची माळ असते, वेगवेगळ्या माळ. मग ती एक माळ असेल तर त्याला एक वचन असं बोलतात, आणि अनेक वचनामध्ये येतं माळा. एक माळ, अनेक वचन माळा. तुम्ही इथे शिकलात फुले या कवितेमध्ये तुम्ही शिकलात माळा म्हणून, बरोबर की नाही, गार्लँड. मग तेच माळ म्हणजे एक वचन आणि अनेक वचनात येणार माळा. मुलांनो मी मुद्दामून तुम्हाला पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यांची वेगवेगळी उदाहरणं करून दाखवली आहेत, म्हणजे तुमची इथे लिंग जेंडर याचीसुद्धा एक सराव होऊन जाईल, एक प्रॅक्टिस होईल, आणि त्या नामांचं म्हणजे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग यांचं वचन म्हणजेच नंबर काय येतं, एक वचन की अनेक वचन, ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने कळेल. आता आपण इथे बघूया एक वचन आणि अनेक वचन. इथे आहेत नपुसकलिंगाची उदाहरणं, म्हणजे हे, ते असं जे आपण बोलतो, तर त्या नपुसकलिंगाची उदाहरणं तुम्हाला मी सिंग्युलर आणि प्लुरलमध्ये त्याला काय बोलतात ते आपण बघणार आहोत इथे. पहिलं आहे घर, म्हणजे इथे आता 11वा नंबर आहे, पण नपुसकलिंगामध्ये पहिलं नंबर आहे घर. घर तर तुम्हाला माहितीच आहे होम. मग एक घर, अनेक घरे. आता पुढचं आपण बघूया एक फूल, अनेक फुले. मुलांनो इथे सुद्धा तुम्ही नीट लक्ष द्यायचं आहे की मी जसं वीज आणि विजा याचं तुम्हाला ह्रस्व आणि दीर्घचं सांगितलं, तसं इथे सुद्धा तुम्हाला फूल जेव्हा एक असतं तेव्हा त्याचा दीर्घ उकार असतो, आणि अनेक फुले असतात तेव्हा त्याचा ह्रस्व उकार असतो. आता तिसरं पुस्तक. पुस्तक म्हणजे काय किताब, बुक, तर त्याचं अनेक वचन आहे पुस्तके, म्हणजे अनेक पुस्तके. आता एक झाड, झाड तर माहितीच आहे तुम्हाला, ट्री म्हणतात त्याला, पेड़ म्हणतात. तर एक पेड़ होगा तो अनेक क्या होंगे, पण मराठीत आपल्याला झाड एक असेल तर अनेक झाडे. आणि नंतर आहे पान. पान म्हणजे लीफ. मग पान याचं अनेक वचन आहे पाने. एक पान, अनेक पाने, बरोबर की नाही मुलांना. आता ही तुम्हाला नपुसकलिंगामध्ये जी उदाहरणं दिली आहेत ती सुद्धा त्याच्यात अनेक वचन, मतलब उसका अनेक वचन क्या होता है ये आपको समझ में आ गया होगा. आपण इथे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंगाची मुद्दामून मी तुम्हाला वेगळी वेगळी उदाहरणं करून दिलेली आहेत. आता तुम्हाला ही सगळी उदाहरणाची एक वचन जर दिलं तर त्याचं अनेक वचन करता येईल, अनेक वचन जर दिलं तर त्याचं एक वचन नक्की तुम्हाला इथे करता येईल. आता मुलांनो काही शब्द जे असतात
म्हणजे एकवचन आणि अनेकवचन यामध्ये ते बदल होत नाही. मग ते पुल्लिंग असू दे, स्त्रीलिंग असू दे किंवा नपुंसकलिंग असू दे. काही शब्द अपवाद असतात, मतलब उनके एक वचन और अनेक वचन सेम रहते हैं, वो बदलते नहीं है. म्हणजे आता इथे बघा, तुम्हाला इथे काही उदाहरणं दिली आहेत. शाळा, शाळा म्हणजे काय? स्कूल, पाठशाला. मग त्याचं अनेक वचन पण इथे तुम्हाला काय दिसतंय? तर शाळाच. म्हणजे एक सुद्धा शाळाच होते आणि अनेक सुद्धा शाळाच होतात. आता आपण इथे बघूया शिक्षक. एक शिक्षक, अनेक शिक्षकच. शिक्षक म्हणजे क्या? टीचर, बरोबर, अध्यापक. मग एक पण शिक्षकच होतं आणि त्याचं अनेक वचन शिक्षकच राहतं. आता तिसरं आहे मित्र. मित्रचं अनेक वचन. एक मित्र, माझा एक मित्र आहे आणि माझे खूप सारे मित्र आहेत. बघा, वाक्यामध्ये बदल झाला का? नाही. मित्र म्हणजे फ्रेंड. मग ह्याचं मित्रचं अनेक वचन आहे मित्रच. आता देव. देव म्हणजे काय? गॉड, भगवान. मग ह्या देवचं अनेक वचन आहे देवच राहतं. मी तुम्हाला आधी सांगितलं की काही शब्दांचं एक वचन आणि अनेक वचन हे सारखंच असतं. मग देवचं पण अनेक वचन इथे सारखंच आहे. आता इथे पक्षी. पक्षी म्हणजे काय? बर्ड. बर्ड. मग एक पक्षी आणि अनेक पक्षी. आपण बोलतो की आकाशात पक्षी उडतोय, म्हणजे तेव्हा एकच पक्षी उडत असतो. आणि आपण बोलतो की आकाशात किती पक्षी उडत आहेत, मग तेव्हा अनेक पक्षी उडत असतात. पण शब्द बदलला का? तर नाही. कुछ शब्दों के एक वचन और अनेक वचन, इसमें कुछ भी बदलाव नहीं होता है, वो सेम ही रहते हैं. तो ये उदाहरण उसके है. मुलांनो, मला वाटतं तुम्हाला आता सगळ्या उदाहरणातून एक वचन आणि अनेक वचन हे खूप छान प्रकारे कळलं असेल, हो की नाही? म्हणजेच एक वचनला काय बोलतात? तर सिंग्युलर, आणि अनेक वचनला प्लुरल. आणि म्हणजे हे नंबर, म्हणजे हे वचन तुम्हाला आता खूप छान प्रकारे कळले असतील. व तुम्हाला जर प्रश्न आला की वचन बदला, तेव्हा तुम्हाला एक वचनाचं अनेक वचन करायचं असतं किंवा अनेक वचनाचं एक वचन करायचं असतं. आणि जर तुम्हाला प्रश्न आला की वचन ओळखा, मतलब वचन पहचानिये, तेव्हा तुम्हाला एखादा शब्द दिला जाईल आणि त्या शब्दाचं तुम्हाला ते एक वचन आहे म्हणजे सिंग्युलर आहे की अनेक वचन म्हणजेच प्लुरल आहे ते सांगायचं आहे. मुलांना आता हे दोन्ही प्रश्नाद्वारे तुम्हाला कळून जाईल की वचन बदला म्हणजे वचन चेंज करायचं आहे की वचन ओळखायचं आहे. आणि हा जो आपल्या व्याकरणाचा आजचा भाग आहे वचन, तो तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळला असेल. धन्यवाद.